तुम्हाला माहित आहे का, पाईल्स किंवा मूळव्याध हा अचानक उद्भवणारा आजार नाही, तर तुमच्या शरीरावर संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम मोठ्या बिघाडाचा अंतिम परिणाम आहे. वारंवार औषध घेऊन जर पाईल्स परत येत असतील तर त्यामागच्या अंतर्गत सिस्टीम समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपली पचनशक्ती म्हणजे जाठराटणे बंद होते तेव्हा अन्न नीट नाही पचत आणि कॉन्स्टिपेशन सुरू होते. आयुर्वेदानुसार यामुळे शरीरातील अपान वायू नैसर्गिक गती बदलते व हा दूषित वायू उच्च भागाच्या रक्तवाहिन्यावर जातो, व्हेन्सवर प्रचंड दबाव टाकतो व सतत दबावामुळे तिथल्या सिस्टीम मध्ये रक्तवाहिन्या फुगतात व तिथे वेदनादायी पायसची कोंब मूळ व्याधीच्या त्रासासाठी आयुर्वेदिक आधार, वेदना, जळजळ आणि अस्वस्थतेपासून मिळवा तयार करतो. दीपन पाचन चिकित्सा, जेणेकरून अन्नाचे पचन नीट होते व आम्लपित्त, बद्धकोष्ठा मुळापासून संपते. अनुलोमन आणि बस्ती पंचकर्म याद्वारे अपानवायूची गती पुन्हा योग्य केली जाते आणि आतड्याची कार्यक्षमता सुधारते. हा त्रास आयुष्यभर कधीच होऊ नये म्हणून तुमच्या सिस्टीमची काळजी घ्या. नॅचरल फायबर आहारात पालेभाज्या, फळे आणि कोंड्यासहित धान्यांचा वापर वाढवा, ज्यामुळे मल कडक होणार नाही. चक्रसेवन, दररोज जेवणानंतर ताजं ताक प्या. आयुर्वेदात ताकाला मूळव्याधाचे उत्तम औषध मानले आहे, कारण आतड्यामध्ये गुड बॅक्टेरिया वाढतात. सीड्स बाथ, जर कोमट पाण्यात संदव मीठ टाकून टब मध्ये 10 ते 15 मिनिटं बसा, ज्यामुळे तिथला रक्तप्रवाह सुरक्षित राहतो. डायजेस्टिव्ह सिस्टम सुधारा आणि पाईल्स त्रासातून कायमची मुक्त व्हा.